नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे, जी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता। तर इथे मी वाटीने मोजून 1 वाटी रवा घेतला आहे। जेवढा रवा घेतला तेवढंच यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। 1 वाटी रवा घेतला होता, त्यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी घातलं आहे। रवा पाण्यामध्ये व्यवस्थित असा भिजवायचा आहे आणि आता हा आपण असाच बाजूला ठेवून देऊ, म्हणजे रवा छान फुलेल। तर 5 मिनिटांसाठी रवा बाजूला ठेवायचा आहे। तोपर्यंत पुढची कृती करूया। तर इथे मी एक बाउल घेतला आहे। 2 छोट्या आकाराचे बटाटे मी शिजवून सोलून घेतलेत। हे आता आपल्याला किसून घ्यायचेत। दोन्ही बटाटे इथे मी किसून घेते। बटाटा किसूनच घ्यायचा आहे, म्हणजे तो एकसारखा बारीक होईल आणि आपल्या पिठामध्ये व्यवस्थित असा एकसारखा मिक्स होईल। तुकडे करून घेतले तर मध्ये मध्ये त्याचे तुकडे राहतात, म्हणून इथे दोन्ही बटाटे मी किसून घेते। मोठ्या आकाराचा जर बटाटा असेल तर 1 बटाटा घेतला तरी चालेल। 1 वाटी रव्यासाठी 1 मोठा बटाटा असं प्रमाण आहे। दोन्ही बटाटे मी ते किसून घेतले। आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घालते। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता। यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं। अर्धा चमचा इथे कलौंजी किंवा ज्याला ओनियन सीड्स म्हणतात हे घालायचं आहे। यानंतर इथे 1 चमचा कसुरी मेथी घालते। कसुरी मेथी थोडीशी गरम करून हातावरती कुस्करून इथे घातली आहे। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता जो रवा आपण भिजत ठेवला होता तो छान फुलला आहे। हा सगळा रवा आता यामध्ये आपण काढून घेऊया। गरम पाणी घातल्यामुळे रवा अगदी लगेच सॉफ्ट होतो। आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। रूम टेम्परेचरचं तेल इथे घातलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। बटाटा आणि रवा त्याबरोबर जे आपण मसाले घातले सगळं छान एकजीव करायचं आहे। आता हे मिश्रण ओलसर आहे। यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। थोडं थोडं घालत जायचं आहे आणि याचा गोळा आपल्याला मळत जायचं आहे। तर इथे मला 1.5 ते 2 वाट्या गव्हाचं पीठ लागेल। गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर असेल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे पीठ लागेल। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बटाटा तुम्हाला इथे पूर्ण थंड करून इथे वापरायचा आहे। बटाटा गरम असला की त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं, त्यामुळे पूर्ण थंड करा आणि मग वापरा। मॉइश्चर जास्त असेल तर तुम्हाला इथे गव्हाचं पीठ जास्त लागेल आणि मग बटाट्याची चव लागणार नाही रेसिपीमध्ये। तर इथे मी सगळं 1 वाटी पीठ घातलं। अजूनही हे सैल आहे, तर इथे मी आणखी पीठ घालते। नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणे हा गोळा मळून घेतला आणि यासाठी मला इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ लागलं। आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर या पिठाच्या आज आपण पुऱ्या बनवणार आहोत। बटाटा मसाला पुरी बनवतोय आपण। आणि जर तुम्हाला पुरी नको असेल, तेलकट नको असेल, तर तुम्ही याच पिठापासून पराठे सुद्धा बनवू शकता। तेही आपण पुढे पाहणार आहोत। तर आता आपण सुरुवातीला पुरी बनवूया। इथे मी एक छोटा गोळा घेतलाय। हा गोळा मी आता सुक्या पिठामध्ये घोळवून घेते। तुम्ही तेलावरती सुद्धा ही पुरी लाटून घेऊ शकता। थोडीशी जाडसर पुरी लाटायची आहे, म्हणजे छान फुगते पुरी।
पुरी लाटून घेतले मी, पाहू शकता इतकी जाड अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे। थोडीशी मोठी इथे पुरी मी लाटून घेतले। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ही पुरी सोडायची आहे। पुरी तळताना तिची बाजू जास्त वेळा उलटायची नाही आहे। पुरी जास्त वेळा उलटली की ती तेलकट होते, तर फक्त 1 ते 2 वेळाच पुरी आपल्याला उलटायची आहे आणि दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायची आहे। तर पाहू शकता पुरी मस्त फुगली आहे। आधी हिला आपण एका बाजूने फ्राय होऊ देऊया आणि मगच उलटूया। अजून मी पुरी उलटलेली नाही आहे। तर आता मी पुरी उलटते, तर ही पहा एका बाजूने छान फ्राय झाले। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊ आणि पुरी काढून घेऊ। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा ही पुरी पहा फ्राय झाले, काढून घेऊया। तर एकदाच मी ही पुरी उलटली, अजिबात तेलकट होत नाही अशा पद्धतीने पुरी काढून घेऊया आणि अशीच आता आपण आणखी पुऱ्यासुद्धा फ्राय करून घेऊया। यामध्ये बटाटा आहे, त्याचबरोबर आपण जे मसाले घातले त्यामुळे ही पुरी खूपच छान लागते चवीला। तर मधल्या वेळेस खाण्यासाठी, चहाबरोबर खाण्यासाठी तुम्ही अशा पुऱ्या बनवू शकता। नेहमी आपण साध्या पुऱ्या बनवतो, एकदा तुम्ही अशा पद्धतीची बटाटा मसाला पुरी बनवून पहा, चवीला अप्रतिम लागते। तर इथे मी दुसरी पुरीसुद्धा फ्राय केले। आता आपण याच पिठाचा पराठा बनवूया। जर तुम्हाला तेलकट पुरी नको असेल तर याच पिठापासून तुम्ही असे पराठेसुद्धा बनवू शकता। पराठेसुद्धा चवीला खूप छान लागतात। इथे मी पराठा लाटून घेतला आहे, नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड लाटला। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। एका बाजूने भाजल्यानंतर हा पराठा मी उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आता पराठा भाजून घेऊ। दोन्ही बाजूने पराठा भाजल्यानंतर तेल लावायचे आणि अगदी खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही हे पराठे दह्याबरोबर, सॉसबरोबर सर्व करू शकता, लोणच्याबरोबर सर्व करू शकता किंवा मग तुम्ही छोल्याबरोबर, छोले मसाला आपण जो बनवतो त्याच्याबरोबर सर्व करू शकता। पाहुणे येणार असतील तर तुम्ही अशा वेगळ्या पुऱ्या ट्राय करू शकता। इथे मी टोमॅटो केचप बरोबर या पुऱ्या सर्व केल्यात। तुम्ही जर प्रवासासाठी जाणार असाल तर अशा पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही बनवून नेऊ शकता। 2 दिवस अगदी व्यवस्थित या पुऱ्या राहतात। तर ही मस्त अशी चमचमीत पुऱ्यांची रेसिपी, त्याचबरोबर पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।